कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा ही कृषी विभागामार्फत कार्यरत आहे. विविध विस्तार आणि तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसिद्धी यावर प्रकाश ज्योत टाकला जातो. यावर काम केलं जातं आणि यातून मी सांगितलेलं आहे, वेळोवेळी सांगत आलेलो आहे की विविध अभ्यास दौरे असतात, प्रशिक्षण असतात शेतकऱ्यांसाठी आणि विविध उपक्रम, शेतीशाळा असेल, शिक्षण असतील, तर अशी अनेक विविध कार्यक्रम याच्यातून आपण घेत असतो. याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनावर भर दिला जातो आणि तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं जातं. तर अशा पद्धतीची ही यंत्रणा काम करत असते. तर यामध्ये मी काम करत आहे. हे संलग्न विभाग आहेत. पंचायत समितीचा कृषी विभाग आहे, त्याच्यानंतर आपला कृषी विभाग आहे, त्याच्यानंतर पशुसंवर्धन विभाग आहे, सामाजिक वनीकरण विभाग आहे. असे अनेक विविध विभाग आहेत जे शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असतात. अशा सर्व विभागांना एकत्र घेऊन यांची सांगड शेतकऱ्यांशी घालून शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल या अनुषंगाने ही यंत्रणा देखील काम करत असते. तर असं हे यंत्रणेचं थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. यावर जर काही अजून प्रश्न असतील तर तुम्ही मला SMS करू शकता. तुम्ही आपल्या चॅनलवर हा मेसेज टाकू शकता. आपला बहुमूल्य जो मेसेज आहे त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ केले जातील आणि त्या पद्धतीने आपल्याला ती माहिती दिली जाईल शेतकरी मित्रांनो. तर आजचा व्लॉग आम्ही सांगत होतो आपल्याला महत्वाचा असणार आहे. तो का असणार आहे तो आपण तिथे गेल्यावर आपण जाणून घेऊ. तर हे होतं थोडंसं, मला मेसेज आले होते त्यामुळे हे सांगणं गरजेचं वाटतं. तर हे थोडंसं तुमच्याशी शेअर केलेलं आहे.